नमस्कार. चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आपलं ते सायकल कोळप्यावर आधारित छोटा पलटी नांगर जो आहे ना, तो कसा बनवायचा तो आपण बघूया. तर ह्याच्यासाठी का नाही आपण मी ह्या छोट्याच्या कागदाच्या पट्ट्या काढल्या तुमच्या लक्षात यासाठी. एवढ्या एक 2 मिलीमीटर जाडीच्या ह्या पट्ट्या 2 तयार करून घ्यायच्या आहेत. त्याची लांबी तुम्हाला मी स्क्रीनवर दाखवतो तशीच त्या मापात कट करून घ्या आणि त्याला एका बाजूला धार लावायचे. अशा 2 पट्ट्या ते एका मापाच्या असाव्याच्या. त्याची जाडी एक 2 ते 3 मिलीमीटर जाड असेल ना, तर ते बरं पडते. ते कटिंगसाठी वापरणार आहे. तुम्हाला तुम्ही जिथं स्क्रीनवर दाखवतो ना त्या ठिकाणी त्या बसणार आहेत तशा. आणि त्याच्यानंतर आपल्याला हा एक थोडासा जाड पत्रा पाहिजे. त्याची लांबी बघा एक 5-5.5 फूट 5.5 इंचाच्या रुंदीचा आहे आणि 1 फूटभर लांबीचा आहे. तो पण एक बऱ्यापैकी जाड पाहिजे. आणि तुम्हाला जो पुट्ट्याला कापल्याला जो टर्न दिसतोय का नाही, तसा थोडासा त्याला टर्न मारायचा आहे आणि हाफ राऊंड पण बनवायचा आहे त्याला. तुम्हाला ते साधारण 5 इंचापर्यंत चालू शकते ते. आणि लांबी तुम्हाला दाखवेल तशी. आता स्क्रीनवर दाखवलं का नाही तसं त्या ठिकाणी तो तसा बसवायचा आणि त्याला ह्या 2 ज्या पट्ट्या आपण कटिंग केल्या होत्या त्या साईडला त्याला वेल्डिंग मारून घ्यायच्या त्याला बरोबर सगळीकडे संपूर्ण वेल्डिंग मारून घ्यायचं. तो हा पीस झाला एक पार्ट. त्याच्या मागच्या बाजूला बघा ह्या 2 पट्ट्यावरच्या अशा काटकोनात बेंड केलेले दिसतील तुम्हाला. आता मी टेप धरतोय तिथं त्या मापाची लांबी ठेवा एका पट्टीला. परत तिथून पुढं तेवढं दुसरा तुकडा येणार आणि त्याला एक असा टर्न आहे बघा तिथं एक काटकोनात बरोबर बेंड बसलेला आहे. तो बेंड साधारण 1 इंचाच्या आसपास किंवा 2 सेंटीमीटरच्या दरम्यान जातोय तो टर्न बरोबर वरनं खाली या 2 पट्ट्याचा समांतर आला पाहिजे. तिथंच हा नटाचा पण हा भाग जो आपण आता दाखवतोय तो नट तिथं वेल्डिंग करायचा आहे. खालनं एक होलपास टाकल्यासारखा टाकून तेव्हा तो होलपास दिसतोय तुम्हाला. तो होलपासमध्ये तो नट परमनंट वेल्डिंग करायचा. तो जरा चांगल्या क्वालिटीचा वापरा. तेवढ्या अंतरावरती बरोबर जर वेल्डिंग केला असा समांतर पाहिजे तो. आणि आता ही पट्टी जी दिसते ती एक्स्ट्रा सपोर्टसाठी त्या पत्र्याला वेल्डिंग करायची आहे. एक 3-3.5 इंचाच्या आसपासच बसेल तिथं. ते जे काय तिथं बापात बसेल तेवढीच वेल्डिंग करायची. तिला पण थोडासा टर्न देऊन घ्यायचा. आता ह्या पट्टीची रुंदी बघून घ्या. ही पट्टी आपल्याला तसे वर आणि खाली दोन्ही बाजूला वेल्डिंग करायची. हा झाला हा पार्टचा विषय. आता हा पार्ट बाजूला ठेवूया आपण. आणि दुसरा पार्ट बघा आता त्याच्यात बसणारा हा एक पाईप आहे आपला स्क्वेअर पाईपची रुंदी स्क्रीनमध्ये दिसते तुम्हाला. आता हा पाईप आणि एक दुसरा जो परमनंट वेल्डिंग होणार आहे की नाही कोळप्याला तो एकमेकात बसणारा पाहिजे फेस टू फेस. हे खाली तळातून त्याला एक होल मारायचं. एक साधारण 4 दोरीच्या अंतराचं नट बोल्ट आपण वापरू शकतो त्याचं. आणि त्याच्यानंतर परत हे दुसरं होल क्रॉस आहे बघा अधिक चिन्हासारखं. एक उभं मारलं तर दुसरं आडवं मारायचं आहे. आणि त्याच्यात हा वरच्या बाजूला हे एक सेटिंग केलेलं आहे ते हे फक्त टॉपलिंगसाठी आहे. इथं तुम्हाला आतल्या बाजूला एक परमनंट दुसऱ्या ह्याला जो दाखवतो तो पीस तसला एक पीस बसवायचा आहे. आणि त्याच्यात नट आरपार हा ओवून घ्यायचा. एक साधारण 6 इंचाच्या आसपास नट आहे. तो तिथनं ओवून घेतला की तुम्हाला हे टॉपलिंगची म्हणजे आपण काय म्हणतो त्याला शाव काटास करायला याचा फायदा होतो. परत ते जोडताना त्याला एक वरच्या डोक्याला स्प्रिंग बसवलेलं आहे. आणि ही पट्टी बेंड दिलेला आहे तो आपल्याला लॉक करायसाठी वापरतो. जो नांगर आहे आपला पलटी नांगर तो लॉक करायसाठी वापरायचा आहे. तर ते जे पहिलं होल येणार आहे ते बघा एवढ्या अंतरावरती आहे. स्क्रीनवर तुम्हाला दिसते एवढ्या अंतरावरती एक होल मारा आणि त्याला हे काटकोनात आडवा पार्ट जोडायचा आहे बघा तो दुसऱ्या बाजूचा. हा भाग आहे की नाही हा असा त्याला काटकोनात एवढ्या रुंदीचं तो हे पार्ट बनवायचा आहे. काय साधारण एक 3 मिलीमीटर रुंदीची पट्टी असली का नाही जाडीची की तिथं काम होऊन जातं आहे आपलं. साधारण हे 2-2.5 इंचाच्या आसपास खोली त्याला लांबी ठेवायची आणि तिथं काटकोनात वेल्डिंग करून घ्यायचं. आता तिसरा महत्त्वाचा हा पार्ट ह्याचा बेंड एक बघून घ्या. इथून आपण एवढ्या अंतरावरती त्याला एक टर्न दिलेला आहे बघा पीस थोडंसं वाकवलेलं बाहेर. तो आपल्या हाताळायला सोपं पडावं याच्यासाठीच आहे. सरळ वर असलं तरी काय अडचण येत नाही. तर तो हा पार्ट तो बाजूला ठेवूया आपण. आणि दुसरा पार्ट मेन एक पार्ट जो सायकल गोल्पला परमनंट वेल्डिंग होणार आहे तो बघा. हा पाईप आहे की नाही आणि तो मागाचा पाईप हा एकमेकात बसणार पाहिजेत. हा साधारण 1 फुटाच्या आसपास आहे. आणि ह्याची थिकनेस कशी घ्यायची आहे तर तो मागाचा जो पाईप होता तो हा एकमेकात बसले पाहिजेत. आता इथं वरनं फक्त वरचं काठ सोडून त्याला कट करून घ्यायचं आपल्याला ह्या साईडचा. जेणेकरून त्याच्यामध्ये तो दुसरा पाईप तो उभा ओला जाणार आहे. आणि त्याला
साईडला एक होल आहे बघा, आता तुम्हाला दाखवतो. ती ही जी अगोदर ग्रीप बघून घ्या, तो आपण काट ठेवल्यामुळे नुसता का नाही त्याला ग्रीप मिळत नाही. म्हणून मागच्या बाजूला एक पट्टी त्याच ह्याची पाईपची कटिंग वेल्डिंग करून घेतली आपण स्क्वेअरमध्ये, म्हणजे ते पाईपची ताकद वाढायसाठी. खाली आणि वर सगळीकडे वेल्डिंग केली बघा. ही पट्टी साधारण 1 सेंटीमीटर 1.5 सेंटीमीटरची आहे. त्याचं काही ते मापाशी मतलब नाही. ते एक होल दिसतंय ना तुम्हाला, ते होल त्या आपल्याला तो उभा पाईप त्यातून बसणार आहे आणि त्याला तो हा क्रॉस बसणार आहे त्या होलाचा. आता इथून पुढं दुसरं तो हा जो नट ओल आहे ना, तो त्या नटात थोडंसं प्ले कमी असेल तर बरं पडतं. जरा प्ले असला की तिथं मग थोडंसं लच मारता येते. आता ही पट्टी ते वरचा जे आपण टॉपलिंग बनवणार होतो का नाही, तो 6 इंचाचा नट टाकला होता, तो इथं बनवायसाठी ही पट्टीचं स्टॉपर आहे. तो हा परमनंट असणार आहे खाली. आणि ह्याला हा एक नट बनवला आहे. असाच त्या भागाला त्या म्हणजे जो दुसरा पाईप होता का नाही त्याच्यामध्ये पण तो असाच एक नट बसवून घ्यायचा. नटाला दोन्ही बाजूला थोडीशी बार वेल्डिंग केले की तो जो मागाचा 6 इंचाचा नट होता तो ह्याच्यात बसणार आहे. मग तो आपल्याला शाव काटास करायला उपयोग पडतो. आता तुम्हाला कसं जोडायचं दाखवतो. हा मागाचा जो पाईप आहे तो एकमेकात बसणार आहे. तो वरचा 6 इंचाचा नट तो जसं त्याला इथं परमनंट एक केलेलं आहे, दोन्ही बाजूला 2 नट बोल्ट, त्यातनं तो बसवला. आणि ही पट्टी स्प्रिंग लावलेली, तो ज्या दुसरा होल होता त्या होलातनं एक नट आडवा टाकून फिक्स करायची. ही थोडीशी टाईट असली तरी चालते. आता हा भाग तिथं पुन्हा तो ओवला का नाही, तो मागच्या बाजूला खालचा तो ह्याला उपयोग पडणार आहे लॉक करायसाठी. हा फक्त आपल्याला पलटीचा नांगर आहे का नाही, तो आपला ज्या बाजूला आपण पलटी ठेवू त्याच बाजूला फिक्स धरून ठेवण्यासाठी उपयोग होणार त्याचा. म्हणजे जर समजा आपण एक बाजूला पलटी फिक्स केली तर तो धरून ठेवतो ते. आता ते दुसरा जो पार्ट आहे तो शेवटचा जो नांगराचा, हा फक्त बेंड आणि काटकोन फक्त परत व्यवस्थित बघून व्हिडिओ पुढे मागे करून तुम्ही बघू शकता प्रत्येकाला. आणि वेल्डिंगवाल्याला दाखवलं की ते बनवून देऊ शकतो तुम्हाला बरोबर असं. हे त्यात अडकवलं की त्याला एक नट बसतो खाली तळात. तो नट थोडासा लूज ठेवायचा कारण आपल्याला तो फिरवायचा आहे. आता हे लॉक झालं बघा त्या पट्टीमध्ये. आता ही पट्टीचं लॉक असं खाली दाबलं की लॉक निघतं. ती पट्टी बाजूला झाली की मग तो आपला पलटी नांगर आपल्याला फिरवून दुसऱ्या बाजूला फिरवून लावता येतो. आता असं लावला की आपण परत त्याला ते लॉक सोडलं की स्प्रिंगचं, की त्या स्प्रिंगच्या टेन्शनमुळे ते परत लॉक अडकून जाते. आता हा झाला आपला पूर्ण तयार. आता हे जर वरचं टॉपलिंग जे नट आहे तो पुढं मागे ॲडजस्ट करून आपण त्याचा शाव काटास जसं आपल्याला जसे खोली धरायचे तसे लावू शकतो.